हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी आता अभिषेक करत आहे. आळंदीला गेल्यानंतर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पिंड घेऊन आलेली आहे. तर कुठेही ठेवा, पण पहिला अभिषेक करून ठेवूया. आणि स्वामींचा अभिषेक चाललेला आहे. व्यवस्थित असा अभिषेक केल्यानंतर कुठलीही मूर्ती तुम्ही आणा, पण पहिला दही नसेल तर दुधानेही अभिषेक करू शकता तुम्ही. तर प्राणप्रतिष्ठा होते. तर पाहू शकता दुधाने अभिषेक झालेला आहे स्वामींना, विठ्ठल रखुमाई आणि पिंड तर मी घेणारच नव्हती, माझ्याकडे आहे पितळाची. पण छोट्या मुलाचा माझा खूप आग्रह चाललेला, मम्मी पिंडच घे. तो हलतच नव्हता तिथून, मम्मी पिंडच घ्यायची. ठीक आहे, लहान मुलांचं मन हे करता येत नाही. पाहू शकता किती सुंदर अशी मनात भरणारी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तर असो, आज मी देवाऱ्यातच पूजेत हे 2 मूर्त्या झालेल्या आहेत, पण आज आणल्यामुळे मी बोले आज चला तर प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि बोले हळदी कुंकू वाहून व्यवस्थित अशी पूजा करावी. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8. देवपूजा पूर्ण झालेली आहे. तर ताईंना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल त्या ताईंनी सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की आज मला सबस्क्राईबची गरज आहे. तर ताईनं सबस्क्राईब करा आणि ह्या ताईला थोडा सपोर्ट करा. तर असो, काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ते सुधारू शकते. तर मी वारांची रांगोळी काढत आहे. रांगोळी झालेली आहे काढून आणि देवपूजाही पूर्ण झाली आहे. तर सकाळचं मी रुटीन तुम्हाला आज दाखवणार नाही आहे, संध्याकाळचंच दाखवणार आहे. तर माझ्या भावाचा मुलगा माझ्याकडे राहायला आलेला आहे. तर त्याची फरमाईश होती की आतुणे पाणीपुरीच करावी. तर त्याच्या फरमाईशीनुसार माझं चाललेलंच आहे की काय बनवायचं. त्याला रोज विचारून मी तेच करते, आज काय बनवायचं. त्याच्या रोज फरमाईशी वेगवेगळ्या असतात. असं माझ्या छोट्या मुलाबरोबरच तो सेम त्याच वयाचा आहे. तर आपण नाही, आत्या नाही हट्ट पुरवणार तर कोण पुरवणार. असं देवपूजा माझी झालेली आहे. अशी मूर्ती दिसत आहे विठ्ठल रखुमाईची. तर आता मी ना पाणीपुरीसाठी वाटाणे रात्रीच भिजत घातलेले, सफेद वाटाणे, जेणेकरून पाव किलोपेक्षा जास्तच आहे. अर्धा किलोपेक्षा कमी आणि पाव किलोपेक्षा जास्त. तर रात्रभर असे भिजत ठेवलेले. आत्ता वाजलेले आहे 7. तर कुकर लावून घेत आहे. वाटाणे मी धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता, जास्त पाणी घ्यायचं नाही. जास्त पाणी घेतले की पाणी कुकरमधून बाहेर येतं शिट्टी होताना. आणि ही आमच्या गावाकडची चिंच आहे. तर आता मी चिंच ही अर्धा तास भिजत घालून ठेवणार आहे. व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, कारण की आमच्याकडे साठवणीतली चिंच असते, त्यामुळे त्याला मीठ लावून ठेवलेली असते. तर आत्ता वाजलेले आहे 7. कुकर लावून चिंच भिजत घालून मी आता देवपूजा करायला घेतलेली आहे. संध्याकाळची देवपूजा ताईंनो. तर योगायोगाने तुम्हाला संध्याकाळची आजची देवपूजा पाहायला भेटत आहे. असं तर पूजा झालेली आहे. तर कुकर ठेवलेला आहे एका साईडला वाटाणे शिजायसाठी, आणि एका साईडला मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव किलो गूळ टाकलेला आहे. अंदाजानेच मी तुम्हाला सांगत आहे पाव किलो, पण मी अंदाजानेच गूळ टाकलेला आहे. गूळ हा माझ्या घरी थोडा स्क्वेअरसाठी ठेवलेलाच असो, की मला गुळाचे पदार्थ हे खूप आवडतात. त्यानंतर चिंचही भिजत घातल्यानंतर त्यामध्ये हे पाणी मी वतणार आहे चिंचेचं. जास्त आंबट आहे अशी चिंच चांगली लागत नाही. व्यवस्थित अशी मी मॅश करून घेतलेली आहे. त्यानंतर पूर्ण हा गाळ मी पूर्ण असं काढून घेतलेला आहे, गर हा चिंचेचा. पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी काळं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पाणीपुरी मसाला जो असतो ना, तो थोडासा असा टाकलेला आहे, थोडा म्हणजे अर्धा चमचा असं टाकलेला आहे. त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घरामध्ये होतंच ते 2 चमचे असं घेतलेलं आहे. एका साईडला कुकरच्या शिट्ट्याही होत आहे, आणि पाणीपुरी मसाला मी त्यामध्ये थोडंसं गोड पाण्यामध्ये पाणीपुरी मसाला असा टाकलेला आहे, आणि व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्या गुठळ्या न होता मी पाण्यामध्ये सोडलेलं आहे, आणि 10 ते 15 मिनटं ते उकळण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे. गूळही पूर्ण विरघळला जातो. त्यानंतर मुलगा हा खेळून आलेला आहे, त्याच्या आणि माझ्या गप्पा चाललेल्या होत्या.
तर मी व्हिडिओ शूट करत असताना तो आलेला आहे. तर त्याच्या गप्पा चाललेल्या, हे असं तसं चाललेलं, हे कोणालाच माहिती नव्हतं की मी शूट करत करत पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. तर माझ्या मोठ्या मुलाचीही बोलणं चालू आहे. त्यानंतर मम्मीही बघत आहे की पाणीपुरी कशी चाललेली आहे. आता मी तिखट पाण्यासाठी मी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 2 मिरच्या, जिरं, ओवा असं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि चवीनुसार मीठ, अंदाजानेच मीठ घ्या. त्यानंतर ओवा असा मी थोडासा टाकलेला आहे. ओवा हा माझा काचेच्या भरणीमध्येच असतो. ओवा हा शक्यतो सारखा लागतोच माझ्या जेवणामध्ये, ह्याचा वापर जास्त असतोच. पाहू शकता अशी पेस्ट झालेली आहे. त्यामध्ये मी आलं आणि लसूण असं टाकलेलंच नाही, एक चाळणीमध्ये व्यवस्थित मी गाळून घेतलेला आहे. पाहू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे पाणीपुरीचा, तिखट पाण्याचा. तर एका साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे, एका साईडला मी तिखट पाणी करत आहे. पाणी व्यवस्थित अशी गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून ते खाताना असं ओवा हे लागू नये आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर असा लागतो. त्यानंतर पाणीपुरी मसाला हा पूर्ण मी त्यामध्ये टाकलेला आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ अंदाजानेच घ्यायचं. जास्त करून तुम्ही पाणीपुरीमध्ये तिखट पाणी असं त्यामध्ये जास्त मिरची टाकू नका, त्यामुळे खाताना खूप त्रास होतो. आणि हे सेंधव मीठ आहे, सेंधव मीठ टाकलेलं आहे. पाणीपुरी बघ संपली. बघा पाणीपुरी बनवतोय. बघा पाणीपुरी. मी सांगितले. मी नाही खाणार मम्मी जास्त. हा नका खा. नक्की मी सांगितले पाणीपुरी बनायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये टाका कशी झाली आहे ते. तुम्ही सांगा. अजून तुम्ही लाईक केलं तर आम्ही पाणीपुरी देणार. तर असो भावाच्या मुलाच्या आणि माझ्या गप्पा चाललेल्या, भाच्या आणि आत्याच्या गप्पा चालू आहेत. पाणीपुरी पाहू शकता मी तेल गरम करण्यासाठी केलेलं आहे. आणि एका साईडला पुऱ्या ह्या मी आणलेल्या आहेत. व्यवस्थित अशा तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल चांगलं तापलेलं पाहिजे, थंड तेलामध्ये पुऱ्या फुगत नाहीत. ही पहिली टिप्स मी तुम्हाला सांगत आहे. बाहेर खाण्यापेक्षा घरी ही पाणीपुरी एकदम बेटर असते. कुठलं पाणी वापरतात, काय करतात, तुम्ही 15 दिवसांनी, महिन्यातून एकदा करा, पण मुलांना बाहेरची पाणीपुरी खायला देऊ नका, त्यांनी त्रास होतात. तर पुऱ्याही पाहू शकता कशा टम्म अशा फुगलेल्या आहेत. थोडे करून मी पुऱ्या तळून घेत आहे. ह्या पुऱ्या मी अर्धा किलो घेतलेल्या आहेत. जास्त असा खर्च लागत नाही. थोड्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशा पुऱ्या आणि पाणीपुरी ही होऊन जाते. बाहेर खाण्यापेक्षा घरामध्ये व्यवस्थित अशी पाणीपुरी ही रेसिपी होऊन जाते. तर असो, माझी पुऱ्याही पूर्ण तळून झालेल्या आहेत. तर पाहू शकता माझ्या पुऱ्या कशा फुगलेल्या आहेत. एकही पुरी अशी छोटी राहिलेली नाही, सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. एका साईडला पुरी झालेली आहे, गोड पाणी झालेलं आहे, वाटाण्याची शिजवलेली आहे आणि हिरवी तिखट चटणी झालेली, त्यामध्ये बुंदी मी टाकलेली आहे. कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि शेव अशी मी पूर्ण रेसिपी झालेली आहे. तर पाहू शकता माझं चाललेलं चाट मसाला. तर मोठ्या मुलाची एवढी गडबड की त्यांनी पाणीपुरी खायला सुरुवातच केली. असो, गमती जमती हे घरात होतच जातात. मम्मीचं आणि माझं चाललेलं आहे पुऱ्या फोडून देणं. मदतीला कोणच नसतं, त्यामुळे एकटीलाच असं सगळं करणं गरजेचंच असतं. आणि ही मुलं पाहू शकता किती गडबड चालू आहे. तर चला तर ताईंनो, पाणीपुरी खायला या. ही मी शेवपुरी बनवलेली आणि एका साईडला पाणीपुरी केली आहे. तर असो, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर संध्याकाळची वेळ आहे. मटकी मी सकाळीच भिजत घातलेली, पूर्ण पाणी नितळून त्यामध्ये टॉवेल झाकण ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी पूर्ण मी मटकी पाहू शकता एकदम छानपैकी मोड आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही मटकी भिजवून मोड आणू शकता. चला तर व्हिडिओ मी येथेच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा.